हे बघ हे सगळे माका उठव गेले हा. जाऊया म्हणतात. काय म्हणता तुला सांगता येत आता जाऊया. सकाळी 5 वाजता झोपलो का झोप पुरी जाते. चल चला चला चल आतमधला रस्तो काढूया. चल चल. एमटी गावतो रस्तो. तिथे गाडी गेले ना एक साथ हा. टाकू नको. चल हा चल. काय सांगतो आता आता हे सगळे म्हणतात जाऊया तर जाऊया. माका काय झोप आहे ना नाही. झोप अजिबात येत नाहीये पण मी बॉडीला थोडा आराम पाहिजे म्हणून झोपत होतो. चला आता हे लोक म्हणतात जाऊया तर जाऊया. चला 5 मिनिटं पण झोपलो नाही. 5 मिनिटं पण. चला जाऊया. हे बघा तो निघालाय. सगळे चाललेत आणि धुकं एवढं भारी पडलंय. धुकं म्हणजे का ग्लास बघा मगापासून किती वेळा क्लीन केली. परत परत ते मॉइश्चर येतोय. हा बघा पुढे चालतोय आणि अजून एक गाडी पुढे चालते. एवढा डेंजर धुक्या पडला ना पुढचं काहीच दिसत नाहीये बघा. तरी तर नाग एकदम. मित्रांनो मी आता ना धामणीच्या पंप क्रॉस केला आणि स्टेअरिंगचा ना आवाज यायला लागलाय कसला. हे बघा खूपच आवाज येतोय. काळजी. टेन्शन वाढलं म्हणजे खूप खूप भरपूर येतोय आवाज. म्हणजे स्टेअरिंग जर असं भरपूर फिरवलं ना कट 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 मोठ्याने आवाज येतोय. बघूया काय करू समजत नाही. देवा काळजी. व्यवस्थित गाडी पोहोचू दे. घरी आल्यावर मग काय ते बघणार. बोलून घालायचं. बघितला आवाज बघा. स्टेअरिंग फिरवतोय. भरपूर आवाज येतोय काय समजत नाही. चला जाऊया. मी आता चालत राहणार आहे. थांबायचं नाही. जाऊया डायरेक्ट. बघूया आपल्यासोबत ना तो आपला मगासचा मित्र वेंगुर्ल्यातला तो चालतोय आणि धुकं खतरनाक धुकं आहे. म्हणजे खूप सांभाळून गाडी चालवावी लागते. म्हणजे चांगला रस्ता भेटला ना की तुम्ही पळवू शकत नाही. हळूहळू हळू चालवावी लागते गाडी. आता हा खराबच आहे रस्ता. मी तिकडनं जाणार होतो वाटूळ मार्ग काय म्हणतात ते देवरुख मार्गे. तो हा म्हणाला की सरळच जाऊया. भाई माझ्याने अजून नाही होते. बस झोप यायला लागली आता भरपूर. मी आता पाली काढलं. पाली काढून पुढे आलो. जरा थोडे अर्धा तास तरी झोपतो. अर्धा तास आणि मग निघूया आपण. बाय. गुड नाईट. सकाळी ना 4 वाजल्यापासून 15 मिनिटाचा 20 मिनिटाचा 15 मिनिटाचा 20 मिनिटाचा अलाराम लावून लावून आता 5:30 5:45 झाले. अजून झोपावंसं वाटतंय अजून. चला निघूया. जास्त टाइमपास नाही करत. आपल्याला बरंच लांबचं अंतर गाठायचंय. बरंच लांब जायचंय. शुभ सकाळ मंडळी. शुभ सकाळ. मी आता पालीच्या पुढे ना एका पंपाच्या बाहेरच झोपलेलो म्हणजे काय मगासपासून 20-20 मिनिटाचा अलाराम लावून झोपतोय. सिद्धेश मगाशी उठला 5:30 वाजता. 5:30 नाही 5:15 आणि तो गेला निघून. चला आपण जाऊया पटापट. तिकडे वाटोळला ती फ्रेम पण द्यायची आहे. ती फोटो फ्रेम आहे ती. माझा ना उजवा पाय ना सुन्न झालाय एकदम. काय झालंय काय माहिती. अक्षरशः या थंडीचा कंटाळा आलाय. नकोशी वाटते ही थंडी. लवकर एकदा सकाळ होऊ दे. वाजले किती 6:15 वाजलेत
अजून काय सूर्याचा पत्ता नाहीये. सूर्य पण झोपून राहिला वाटतं. हा काय ही थंडी शी एवढी. आता जो वाटोळा रस्ता बाहेर पडतो, वाटोळ फाटा आहे ना, तिथून पुढे आलो आणि ते ओझर म्हणून एक आतमध्ये रस्ता गेलाय. एक 2 किलोमीटरवर आपल्या एका सबस्क्रायबरचं मी ना फोटो फ्रेम घेऊन आलोय. तर ती इथे देऊया आणि पटापट निघूया पटापट. मी रात्री बघा तुम्हाला सांगितलेलं की ते गाडी घेऊन निघालेत. ते मला कुठे धामणीच्या पंपावर भेटलेले, पण मी त्या गाडीचा त्या टायरचा आवाज येत होता म्हणून त्या गडबडीत काही व्हिडिओ पण शूट केला नाही. आता त्यांना ती फोटो फ्रेम देऊया आणि पटापट निघणार आहे. मी जास्त वेळ नाही काढणार आहे. मला बरंच लांब जायचं आहे. मडगावच्या पण पुढे जायचं आहे. ही बघा त्यांची गाडी. गाडीमध्ये झोपलोय म्हणून सांगितलं त्यांनी. गाडी ओपन करतो पाठवून आणि ती फ्रेम काढूया आणि मग उठवूया त्यांना. ही बघा ही फोटो फ्रेम आहे एवढी. चला या दादांची आणली हा. कधी आलो तर हो नक्की नक्की येऊया इकडे. हेच घर आहे. रिटर्न कधी जाणार आहे? बघूया काय खरं नाही ना काय? 2-3 दिवस थांबणार आहे घरी. चला चला चला. फ्रेम तर उतरवली. आता आपल्याला उतरवायचंय कपाट. तर मी कपाट ना सांगतो तुम्हाला पुढे काय ते प्लॅन सांगतो. कपाट ते न्यायचं एक वालावलला. म्हणजे आमचं घर आहे ना त्याच साईडला, आमच्या घराच्या त्या साईडला. पण मी आता काही घरी जाणार नाही आहे. आपल्याला जायचं आहे गोव्यात. मडगावच्या पण पुढे जायचं आहे. तर हे कपाट मी ओमकारच्या गाडीमध्ये उतरून ठेवणार आहे आणि मडगावला जाणार. मडगावला तो माल खाली करून परत ओमकारच्या गाडीतून ते कपाट माझ्या गाडीत टाकून मग त्यांची डिलिव्हरी देणार आहे. तर चला आजचा दिवस पण माझा असंच जाणार आहे धावपळी. थोडीशी झोप काय घेतली आहे, काही टेन्शन नाही. फक्त माझा नाही तर थंडीमुळे ना पाय हे दुखतोय राईट साईडचा, पेन करतोय. थंडी खतरनाक आहे, खतरनाक. अशी थंडी नको रे बाबा. बापरे. बरोबर ना 8:40 झालीत आणि मी अजून ना कुठे सांगतो जांभळगावला आहे. अजून कणकवलीत पण नाही पोहोचलो. ती मगाशी फ्रेम दिली, बाहेर आलो आणि परत झोपलो. झोप अशी येते माहितीये, अशी डुलकी येते. असू दे, आजच्या दिवसात काय खाली करायची आपल्याला. चला पटापट जाऊया. हा 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 हा. अजून थंडी आहे म्हणजे विचार करा. 8:45 झाले, 8:45 होत आले. म्हणजे विचार करा कसली थंडी पडली आहे यार. अशी कंटाळा आला थंडीचा. आम्ही आता या पंपावर ना HP ह्या जांभळगावच्या वॉशरूमला वगैरे जाऊन आलोय, फ्रेश झालोय. आता फक्त नाश्ता करायचा बाकी राहिलाय. ते कपाट ओमकारच्या गाडीत उतरवायचं आणि चालत राहायचंय. पुढं नाश्ता करायला थांबलोय. नाश्त्याला काय घेतलंय बघा, आंबोळी आणि उसळ आणि चटणी. एक नंबर. मस्तपैकी पोटभर नाश्ता झालाय, एक नंबर. कुठचं हॉटेल माहिती आहे? हॉटेल नित्यानंद. कुठे आहे माहिती आहे? RSN हॉटेलच्या समोर. मस्त हॉटेल. आणि बिल किती झालं माहिती आहे? थांबा आधी चावी काढतो. फक्त 55 रुपये. 55 रुपयात पोटभर नाश्ता. अरे बापरे, 55 रुपयात पोटभर नाश्ता. 2 आंबोळे, उसळ आणि काय दिलं त्यांनी, चटणी पण मस्त होती खरंच, टेस्टी. तर कधी आलात ना तर मुद्दाम ट्राय करा, मला आवडला नाश्ता इथला. हा, सांगायचं म्हणजे नुसते आंबोळे आणि उसळ चटणीचे 55 नाही, चहा पण घेतला मी त्याच्यात. हा, एवढं सगळं देऊन फक्त 55 रुपये घेतले. आणि खरंच गरमागरम आंबोळे होते, मस्त टेस्टी होतं. खरंच ट्राय करा मुद्दाम. तर आपण आता ओमकारच्या घरी पोहोचलोय. ही आहे ओमकारची गाडी. पटकन या गाडीमध्ये क्रॉसिंग करतो. ते कपाट आहे ते.
आणि आपण मग गोव्याला जाऊया. ते बघा ओमकारच्या गाडीमध्ये ना कपाट क्रॉसिंग केलं आहे. ओमकार आलेला मदतीला. तो बघा आता पटकन बांधून घेतो आणि आपण गोव्याला जाऊया. चला सुरक्षित आहे. माझी आणि त्याची गाडी ना हाईट सेम आहे त्यामुळे जास्त काही नाही, फक्त सरकवलं. एक काम मस्त झालं. आता संध्याकाळी ना आल्यावर परत ते माझ्या गाडीत भरायला पाहिजे. आणि ओमकारचं घर हायवेपासून एकदम म्हणजे हायवेला लागूनच आहे जवळपास, त्यामुळे बरं आहे. अरे देवा गाडी आली. आणि सांगायची गोष्ट म्हणजे आता काय करायचं आहे, मला डायरेक्ट त्या ONGCच्या प्लांटला जायचं आहे. मडगावच्या पुढे बेतूलमध्ये तो प्लांट आहे. आता 2 कामं राहिली आहेत. एक युनिफॉर्म घालायचं आहे आणि डिझेल टाकायचं आहे. 1-2 डिझेल टाकेन आणि डायरेक्ट आपण तिकडे जाऊया. आता काही नाश्ता वगैरे झाला आहे, टेन्शन नाही. तिकडे खाली करून मग परत ओमकारच्या घरी. तर भावांनो मी आता ना मडगावात पोहोचत आलो. सगळं मापसा पणजी काय ते वेरणा बिरणा सगळं करून आता मडगावात पोहोचणार आहे थोड्याच वेळात. आणि आपलं लोकेशन आहे ना ते बेतूलमध्ये ONGC प्लांट आहे. तो इथून 27 किलोमीटर दाखवतोय अजून. तर चला आणि एक अर्ध्या तासात मी तिथे पोहोचेन. आता वाजलेत बरोबर 12:45 झाला आहे. बघूया कधी खाली होते. खाली करून लगेच आपल्याला यायचं आहे नॉनस्टॉप. लवकर खाली झाली पाहिजे गेल्या गेल्या. अरे बापरे काय रे रंबलर घातले. लगेच खाली झाली पाहिजे पटापट. संध्याकाळपर्यंत घर गाठायला भेटलं पाहिजे. परत ते कपाट पण द्यायचं आहे, त्यामुळे आपल्याला घरी पोहोचायला तर रात्रच होणार आहे नक्कीच. बरोबर ना 1:15 झाला आहे आणि आता मी बेतूल रोडला लागलो आहे. तिथून 10-15 किलोमीटरवर आपलं लोकेशन आहे. आणि पार्टीवाल्याला फोन केलेला तर तो बोलला की मी म्हटलं आता 15 मिनिटात पोहोचेन. तर ते बोलले की मला अजून 1 तास लागेल. तर म्हटलं मी जेवण वगैरे करून येतो. इथे एक छोटंसं मार्केट दिसलंय मला, तर इथे काहीतरी खातो. बघूया काय जेवण भेटलं. जेवण जे काय असेल ते खाऊन घेतो. अगोदर सांगितलं असतं तर मागे चांगली हॉटेलला गेली, तिथे जेवलो असतो प्रॉपर फिश थाली वगैरे. चला बघूया. इथे साई दत्त म्हणून काहीतरी हॉटेल आहे, बघूया काय भेटतं इथे. चला सहजच थांबलेलो आहे. बेतूल रोडला लागलो आणि इथे हे चर्च आहे आणि इथे थांबलो मी. म्हटलं जेवणाला थांबूया. आणि हे साई दत्त म्हणून हॉटेल भेटलं. म्हटलं काय भेटेल काय माहीत नव्हतं, म्हणजे जेवण भेटेल की नाही, पण मस्त जेवण भेटलं. मोठं थाली घेतलेली मी, 1 नंबर प्रॉपर गोवन थाली भेटली मला. नशीब. आता पोटभर मस्त पोट शांत झालंय. खरंच थाली चांगली होती. मोडसो थाली घेतलेली. हा आता जाऊया आपण तिथे. एक 15-20 मिनिटात आपण तिथे पोहोचू. चला. आणि हा बेतूलचा जो रोड आहे ना तो माझ्या खूप जवळचा आहे, कारण ह्या रोडने मी कितीतरी वेळा प्रवास केला आहे. ज्यावेळी मी गोव्यात ना टुरिस्ट म्हणून टॅक्सी चालवायचो ना, त्यावेळी जवळजवळ आठवड्याचे 3-4 दिवस मी पालोलीम साईडलाच असायचो. पालोलीम, आगोंडा, त्यानंतर कोला बीच ह्याच साईडला जे रशियन टुरिस्ट असायचे ना त्यांना घेऊन. त्यामुळे हा रोड असा डोळे झाकून जाऊ शकतो, डोळे झाकून. त्यामुळे मस्त रोड आहे, मस्त. पुढे असं घाट सेक्शन आहे थोडंसं भारी. मला आवडतो हा रोड. इथे डिझेल टाकायला थांबलो आहे आणि डेन्सिटी बघा 829 सगळ्यात जास्त भेटली आपल्याला. आणि डिझेलचा रेट आहे 88.38, खूप कमी आहे. 2000चं डिझेल टाकलं आहे आणि डेन्सिटी खरंच चांगली भेटली. 829 डेन्सिटी. ह्या पट्ट्यात कुठेच नाही आपल्याला, म्हणजे मुंबई गोवा हायवेला ना मला कुठे नाही भेटली एवढी. कुठे 811, 820, 822 एवढीच भेटते. चला आता डायरेक्ट आपण त्या ONGC प्लांटच्या इथे पोहोचूया. तो आला आहे की नाही काय माहीत नाही, पण तो बोललेला 1 तास लागेल म्हणून. वाव, ही खाडी बघा मस्त आहे. ह्या रोडला ना तुम्हाला प्रत्येक वळणावर वेगळं काहीतरी बघायला भेटतं, म्हणजे आश्चर्य करण्यासारखं. खरंच मस्त रोड आहे यार, खरंच मला आवडतो हा रोड. साऊथमधले ना तर मडगाव साईडचे, तिकडे कोला नाही कोलवा वगैरे साईडचे,
बेनावलीम साईडचे रस्ते एवढं मस्त आहे. तिकडे पण असंच आहे. आता हे घर बघा किती मस्त आहे. ओल्ड पोर्चुगीज हाऊस आहे. वाव, खरंच भारी. तर फायनली मी पोहोचलोय. वाजले किती सांगतो तुम्हाला, 2:15 वाजलेत आणि मी त्या कंपनीपाशी पोहोचलोय. ONGC. ये भाई आम्हाला खाली करेंगे. मस्त झाडाखाली बसलोय. गाडी इथे लावली आहे बघा. आणि ते बाकीचे सगळे एंट्री करायला गेलेत. एंट्री झाली. 2:30 वाजले. आता बघूया कधी खाली होते गाडी. आपल्याला बरंच अंतर, बऱ्यापैकी लांब जायचं आहे. म्हणजे इथून जवळ सांगतो तुम्हाला 100 किलोमीटर वेर्ण्यातून, आणि हे वेर्ण्यातून हे पुढे जवळजवळ 30-35 किलोमीटर, म्हणजे 135 ते 140 किलोमीटर आपल्याला घरी जायचं आहे. म्हणजे रात्र होणार आपल्याला. 10-11 वाजतील घरी पोचायला. लवकर खाली झाली तर बरंच झालं, नाहीतर लवकर खाली झाली तर मी 9 वाजेपर्यंत तरी पोचेन घरी, नाहीतर 10-11 नक्कीच. बोलवलं बाबा आतमध्ये, पटकन गाडी खाली करून येतो. चला. असा एरिया आहे आतमध्ये. आता आपली गाडी खाली होईल. वाजलेत बरोबर 3 वाजलेत. 10-15 मिनिटात आपली गाडी खाली होईल. आतमध्ये जातोय. माझ्यासोबत हे बघा, हे 2 माणसं आली आहेत. पुढे ते सर्कल आहे, त्याच्यावर सर्कलवर काय बघा कासव बनवलाय मस्तपैकी. गाडी खाली होते. हा, तर आपली गाडी खाली झालेली आहे आणि आता मी निघालोय. आता डायरेक्ट ना ओमकारच्या घरी जाऊन ते कपाट भरून आपले सबस्क्रायबर ज्यांचं कपाट आणलंय ना त्यांच्या घरी जाऊया आणि ते खाली करूया आणि तिथून मग घरी. तर आता वाटेत कुठे शूट वगैरे घेत नाही, चालत राहणार मी. आता वाजले किती सांगतो तुम्हाला, 3:22 झाली. म्हणजे साधारण मला घरी पोचायला 3, 4, 5, 3:30, 4:30, 5:30, 6:30, 7. हां, हे कपाट पण भरायचं आहे. 8-9 वाजतील घरी पोचायला. बघूया. चला, आता काही शूट वगैरे घेत नाही. हा इथला परिसर आहे, हा बघून घ्या. असा आहे. ONGC प्लांटमध्ये आहे मी. हा आउटसाईड आहे. इथे प्लांट म्हणजे कन्स्ट्रक्शन सुरू आहे. मेन प्लांट त्या साईडला आहे. तर चला जाऊया. आणि एक सरप्राईज पण आहे माझ्यासाठी. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर भावांनो, मी आता ना बांद्यात पोचलोय. 6:45 वाजले. एवढं 3:30ला निघालेलो तिथून आणि अजून एवढा वेळ कशाला लागला. तर ते तुम्हाला बोललेलो ना काहीतरी सरप्राईज आहे. सरप्राईज झालं, डूस झालं. त्यामुळे वेळ लागला मला. थोडं थांबलेलो मी, काहीतरी कलेक्ट करायचं होतं, ते नाही झालं. ते असू दे. त्यामुळे माझा बराच वेळ तिकडे गेला, गोव्यात गेला. तर असो. तर आता पहिल्या आधी आपण कपाट ते कलेक्ट करूया, भरूया आणि वालावलला जाऊया आणि ते खाली करूया एकदा आणि तिथून मग घरी. कपाट पूर्ण दिवस गेला. म्हणजे विचार करा, कालची रात्र, आजचा पूर्ण दिवस. किती मेहनत, किती. ओमकार आला बरोबर 7:15 वाजता. मी ना ओमकारच्या गाडीकडे आलोय. पटकन सगळं खोलतो पाठीमागे आणि गाडीमध्ये ते कपाट टाकतो. चला, कपाट लोड केला. आता डायरेक्ट वालावलला जाऊया आपण. मध्ये कुठे शूट बीट काय नाही आज करणार. सरळ सरळ वालावल त्यांच्या घरी जाऊया, ते कपाट खाली करूया आणि मग आपण घरी जाऊया. मग आपला दिवस संपणार आहे फायनली. मध्ये पोचल्यात जमा आहे आणि त्यांचं घर इथेच पुढे लेफ्ट साईडला दिसणार आपल्याला. पूर्ण जंगल एरिया आहे. पूर्ण मध्ये कुठेतरी घरं आहेत.
आता इथून खाली थोडीशी घरं आहेत, बाकी सगळा जंगल एरिया आहे. इथेच कुठेतरी घर आहे. हा ओके, हे घर झाल्यानंतर त्यांचं घर आहे इथे. मी फोटोमध्ये म्हणजे मॅपवर बघितलं आहे सॅटेलाईटवर, त्यामुळे साधारण अंदाज आला आहे. हो हे बघा, इथेच खाली आहे आपली गाडी. आता कुठून इथून रस्ता आहे, कसं टाकू, कशी टाकू गाडी, येऊ दे त्यांना. उलटी गाडी टाकू शकतो. हो रिव्हर्समध्ये. इथे आतमध्ये जाणार, तिकडे आतमध्ये नाही जाणार, आपल्या गेट पर्यंतच लावायची. हा इथे लावू शकतो, नाही तर सरळ सरळ घेऊ. सरळ खाली स्लोप आहे. हा चालेल. उलटी टाकली तर बघितलं. हे आमचे सबस्क्रायबर. हा आम्ही तिच्या जिला तिला आठवण काढतो. होय काय. म्हणतो ना बाबा या काटेल लागतं गाडी रिपेअर करताना. हा 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 ते हो मीच खातोय मग म्हणतात नाही गौरव. अरे लय बघतो आम्ही तुझे. बरोबर. असणार ना वरती. उतरूया ना. हा उतरेल. पण युट्यूबर आहेत ना, मग त्यांना- बंद कर निशान, मोबाईल वगैरे बंद. हो, लालबाग वरून कुडाळ पर्यंत कपाट आलेलं आहे मस्त पैकी. वाया गोव्याला हा गोव्यावरून उतरून ठेवलेलं मी. हा. हो, गाडीमध्ये ठेवलेलं आहे. हा त्याच्या आम्ही व्हिडिओ बघतो हा तुमचे. कर माझं. आणि पकडतो असं. हा चालेल. पकडाल ना. अरे त्याच्या एकट्याने एवढा हलतंय म्हणजे काय यार. नाही रे, एवढा नाही पत्र्याचा आहे ते. खालून जड आहे. आम्ही धरतो थोडं. निशान घट्ट जरा. आपल्याला उचलणार नाही. जमेल ना. हा होय रे, उचलेल. काय ते. अरे, एवढे का आम्ही त्याच्यापेक्षा नाही. पप्पा तुम्ही काम कर तू. बोल नको. पकडला. धरलंय सगळ्यांनी धरलंय. घ्या हळूहळू. ते खाली खाली हातावर येऊ दे आम्हाला. थांब थांब. मामा तू पण बाजूला झालास तरी चालेल. त्याच्या साईड डोक्यावर तुझा. मामा तू इकडे जा. मामा या बाजूला आहे. निशान आणि तो त्या बाजूला जा. त्याच्यातून जाईल ना. आम्हाला तुमच्या हातात मोठं खाली ठेवायचं पाहिजे. लाईट आहे नाही, चल, चल, असं. जड आहे ना. खाली धरलं तर उचलायला नाही मिळणार. अरे, आरामात. हळूहळू हा, गदारी, हळू. कलर करून मारू मारलेला. जाऊ दे ना, जाऊ दे ना. चल ना, जाऊ दे. ते खाली येईल परत परत. तोंड तिकडे न्यायचंय. लेफ्टला, लेफ्टच्या खोलीत. कशी न्यायची मग मला आजीला सांगते. जरा उचल. घे. थांबा मला बघू दे कोणची साईड. तिकडून सरके ना, सरके. हे बाबी माझी. मला बाहेर द्या तर माका ठेवतात. आता चादर काढून टाक. मी इथे घरी ते मालवण वगैरे फिरलात. मामा घरीच असतो. मामा घरी थांबतो. आम्ही फिरतो. तुम्ही नाही जाणार. नाही, नाही, नाही. तो फक्त गाव एन्जॉय करायला. हा 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 हा. चला तर thank you. अंगणेवाडी वगैरे फिरून या. आता जत्रा आहे वाटतं आता फेब्रुवारी. हो. माऊलीची आहे. दिवशी परवाच जाऊ. माऊलीची जत्रा आहे का. हो. फेब्रुवारी 27-28. हा हा. बघूया यावर्षी एकही जत्रा केली नाहीये. एका तरी जत्रा तुम्ही असणार काय त्यावेळी. हो, आम्ही हा हा. असणार. या. हो 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 चालेल. हॅलो चला मुलीला घेऊन या. चला बाय बाय. बाय. हो हो वेळ भेटला तर येईन उद्या. चालेल चला चला बाय बाय. Thank you. हो हो. कपाट खाली झालं व्यवस्थित. माझा पाहुणचार केलाय. आपले सबस्क्रायबर आहेत आणि खूप भारी वाटतं असं म्हणजे. तर आता चला घरी जाऊया. कपाट खाली झालंय. खूप भारी एकदम माझा पाहुणचार झालाय.
खूप प्रेम म्हणजे एवढं प्रेम आपल्याला सबस्क्रायबरकडून भेटतंय, म्हणजे जबाबदारी वाढल्यासारखं वाटतंय. म्हणजे आम्ही जे व्हिडिओ बनवतोय ना ती आता असं वाटतंय की आता मोठी जबाबदारी माझ्यावर पडली आहे की एवढी लोक बघतायत, त्यांना डिसअपॉइंट नाही करायचं. तर चला ठीक आहे, आता जाऊया आधी घरी जाऊया. जास्त लांब नाही आहे आपलं घर, एक 10-15 मिनटात पोचेन. वाजले किती बरोबर 9 वाजलेत. एक 15-20 मिनटात मी घरी पोचेन आणि घरी जाऊन आपण हा व्लॉग एंड करूया. चला. फायनली घरी पोचलो. किती वाजले? फक्त 18 मिनटं लागली. 18 मिनटं घरी पोचायला. जास्त लांब नाही. हा काय बघता? एवढी छोटी टीव्ही? हा हा तुझ्यासाठी बलून. सावकाशा अंडी. हा प्रोजेक्ट फायनली घरी पोचलो. आणि हा प्रोजेक्टर एवढी मोठी स्क्रीन होती आणि केवढ्याशी स्क्रीन करून बघतायत बघा. एवढीशी. हा मी कुठे जातो? मी कुठे जातो सांग बघूया. हा आंघोळ करायला एवढ्या लांब गेलेलो. हा काय पण बोलतो. काय पण. तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. सोनू आतूच्या मोबाईल सारखा. हो सोनू आतूचा नाही, माझा मोबाईल आहे. हा कवर चेंज केलं मी. त्यानं चेंज केलं, दुसरं घातलं कवर. हो. तू आज कुठे गेलेला? काय केलं आज? खेळलेला. माम जेवला. आणि काय केलं? हा हे सगळं खाल्लं. तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि काय बोलू आता, काय बोलू. खूप दमलोय, खूप म्हणजे खूप. मी परवाच्या दिवशी सकाळी निघालेलो मुंबईला जायला. परवाचा पूर्ण दिवस रात्र. कुठे ऐकलं हे? कुठे? तिथे ऐकलं. कालचा पूर्ण दिवस गाडी चालवली आहे, रात्रभर गाडी चालवली. आजचा पूर्ण दिवस गाडी. अक्षरशः दमलोय, भरपूर दमलोय. मस्तपैकी गरम पाण्याने आंघोळ करणार आहे. आणि आजचा हा ब्लॉग इथेच एंड करतो. आणि मगाशी जे कपाट खाली करायला गेलो त्या फॅमिलीचं प्रेम बघून मला खरंच खूप भारी एवढं सबस्क्रायबर आपल्या यूट्यूब फॅमिलीकडून प्रेम भेटतंय. आता खूप जबाबदारी वाढली आहे माझ्यावर. तर याच्या पुढे असेच ब्लॉग येत राहतील. तर आजचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास कोकणी गंधार चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. लव यू. फ्लाइंग किस दे. चला बाय.